दैवाचा पुतळा आणि नयवाजे म्हणा ओका पंडित शाणा नामरूपी जडले चित्त त्याचा दास अंकित आणि नये माझे म्हणा ओका पंडित शाणा तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध आणि नये माझे म्हणा ओका पंडित अवतार तुम्हा धराया काल सुंदर अशा प्रकारची बस फलटणकर बस खाली सुंदर अशा प्रकारे माऊली ज्ञानोबारायांच्या या कार्तिकी सोहळा आणि त्या अनुसंधानानं त्यांचे टुमटुम आणि त्यांचं कराव म्हणजे काय सांगूच नाही. महाराज सांगतायत माऊली ज्ञानोबारांचा संजीवन समाधी सोहळा आणि माझी त्यांच्यावरती निष्ठा आहे. भक्तिप्रधान असणारे संत बैनाथजी महाराज की ज्यांच्यामुळे गिरी महाराज मराठी इंटरनेटवर जगात पोचला. का कळला जन्मोजन्मी वातावरणामध्ये फिरत असताना वेळापूरकरांची गाठ पडली. तुम्ही आला 300 गावं फिरतो बाबा मी आता अवसर नाही. मिरजाला काय ट्रीटमेंट केलं 1 वाजता गावाकडे गेलो आणि पुन्हा माघारी आंघोळ करून संजय साहेब गोरणे साहेब मला म्हणले या. लक्षात आलं का
नाही नाही येतो मी नगच म्हणलो तो वाघ मला नगच म्हणलं तो वाघ. काय झालंय वय झालंय 75 वजन आहे 40 कधी निघल सांगता येत नाही. मी कीर्तन कुठवर करणार आहे फोटोच्या बाहेर आहे तेव्हा एकदा फोटो निघाला कटआउट लागलं पोरानं उदबत्ती वावळल्यावर कशाला दिसतोय अखेरच्या दिवसामध्ये का होईना पुण्यतिथीला मी असतो ती मळ्यात आणि 119 आहे का 18वी जयंती निमित्तानं चिंतन पुण्यवंत शेवटपर्यंत पोहोचला त्याला सज्जन म्हणतात. वेळापूरचं माझं ही भजनी मंडळ अर्ध्यात तोडणार नाही कडपतूर नेणार. तुम्ही आमच्या गावाला या अगर या आम्ही भाईजयंत महाराजांची जयंती करणार आणि पुण्यतिथी सुद्धा करणार या हक्कानं मी आलो महाराज. आणि तसं वाघे साहेबाचं रग असते तुझं ऐकत नाही का संजू तुझं ऐकत नाही का तर फोन मला येतो ऋणानुबंधाच्या कुठून पडल्या गाडी वेळापूरकरांचं आणि गिरी महाराजाचं ऋणानुबंध जो अद्भुत अशा प्रकारचं वर्षातलं 6 महिने मी माळशिरस तालुक्यात कीर्तन करतोय. विठ्ठल सज्जन कोणाला म्हणतात? आता आकाश आभाळ सज्जन राहिलं नाही या अपार सज्जन भजन भजन सुद्धा सज्जन. मी त्या या पर्यावरण कोथिंबीरच्या पेंड्या द्या 2 त्यानं दिल्या. कोथिंबीरच्या पेंड्या मी नाकाला लावल्या त्याला दारूचाच वास. त्याला म्हणलं ही पेंड्या माघारी घेऊन 20 रुपये दे. ते म्हणलं का आला का म्हणलं मी वारकरी म्हणलं या पेंड्याला दारूचा वास आहे नाही तर दुसऱ्या दे. नाही म्हणलं सगळ्या पाठीवर 2 बाटल्या फवारल्या. कोथिंबीर दारू का फवारली र ती मला टवटवीत राहती. मी म्हणलं ती येणारी का मला टेकली ती विठ्ठल. एक सांगतो निर्व्यसनी असणं भाजण्यापेक्षा भारी आहे. भजन काय माळ घालून तर राहील पण ज्यांनी व्यसनच केलं नाही का या व्यसनानं सगळा सत्यानाश होतो. महाराज सांगतात संसाराच्या नवी गाजोनिया शून्य
विठ्ठल. वेळापुरामध्ये अनेक वेळा कीर्तन होतात, अनेकांची कीर्तन होतात. खंडेराया आम्हाला उत्स्फूर्तता देतो, वायनाथ महाराज आशीर्वाद देतात आणि बहुतेक वेळा काही आजारामुळं माझ्या जीवनातलं ही शेवटचं कीर्तन आहे. विठ्ठल म्हणून करला वायनाथ महाराजांच्या जयंतीचा महोत्सव भारदार अशा प्रकारचा भव्य कीर्तन महोत्सव या असणाऱ्या वेळापूरच्या सर्व संत मंडळी या ठिकाणी भाविकांनी तयार केला आणि अनुषंगानं या ठिकाणी माझं कालच कीर्तन होतं, पण आजारी असल्यामुळं निरंतर माझी ट्रीटमेंट असल्यामुळं येऊ शकलो नाही. एक सांगतो, संतांना बघितले की आंगळं वेगळं समाधान वाटतं. परमार्थ कोणती माणसं करतात, तुम्हाला राग आला हरकत नाही. परमार्थ ती माणसं करतात की ज्याच्याकडे धनसंपदा आहे, निवांत आहे आणि मनाला ते सुख शोधतात. लक्षात घ्या, देर इज नो टॅबलेट फॉर द सॅटिस्फॅक्शन, देर इज नो या ठिकाणी लिक्विड फॉर द सॅटिस्फॅक्शन, देर इज नो टॉल्क फॉर द सॅटिस्फॅक्शन. तुम्हा मला समाधान मिळण्याकरता, ब्रह्मसुख मिळण्याकरता घरात एक वारकरी असला पाहिजे. किती? ओनली वन. एक वारकरी असावा, 3 पिढ्याचा उद्धार होतो. जर पूर्ण घर वारकरी असेल 40 पिढ्याचा उद्धार होतो. टाळी वाजवा. एक वारकरी आहे म्हणून पांडुरंगाला रोज पंढरपूरला येळापूरला यावं लागतं. त्याला प्रमाण आहे का कड्या? देव उभा मागे पुढे, मागे पुढे, देव उभा संत बदलल्याशिवाय राहत नाहीत. आपण सारखी करीती तत्काळ नाही काळ वेळ तयार का. मी मोठा कधी झालो, वेळा प्रकाराने आशीर्वाद दिला. गुडगे भाऊंचं खाल्लं, उर्मे भाऊचं खाल्लं, लक्ष्मण सगळ्यांच्या घरचं खाल्लं. पवित्र तो देह वाणी पुण्यवंतन जो द्याच्युत सर्व काळ. कोणाच्या घरचं खावं म्हणजे यश येतं याला बी ठरलेलं आहे. कोणाच्या घरचं खाव? संताच्या घरचं खाव. सजना घरचं But
नियोजन लय बेकारायचं. एक जणानं भगवं पांघरलं होतं, लुंगी बी भगवीच, हातात कमंडलू काठी. ज्याच्या घरी भिक्षा मागाय गेलं त्याच्या घरामध्ये दुसरी चौथीला एक पोरग होतं. त्याच्या हातातला 10चा ठोकळा खाली पडला आणि तो गरमगळत त्या साधूच्या पायाजवळ बसला. साधूनं त्याच्यावर दिला पाय. मुलगा हुशार होता. ते म्हणला, आई, त्या साधूनं माझ्या रुपयावर पाय दिला. आई हुशार होती. आई म्हणली, देऊ 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 देऊ, खोट आहे ते 10 रुपये. साधू वाकला, 10 रुपये हातात घेतलं आणि त्या पोराला म्हणला, ए पोरा, ए मुला, धर तुझं 10 रुपये म्हणलं. कुठं तर टाकतो आणि कुठं तर हुडकीतो. ती पोरग ग बसणार नव्हतं. ती मुलगा आईला म्हणला, आई, साधू महाराजांनी मला 10 रुपये महागारी परत दिलं. हो. मग आई म्हणली, जा 2 20 पुढं आण. बाईनाथ महाराजांची कशी कोणीला सेवा करीना. अन्नदान रूपानं असेल, झाडून काढणं असेल, काही असेल, वारकरी पोचवणं असेल, कीर्तन, त्यांना बाईनाथजी महाराज या ठिकाणी वडगेभाऊ सुद्धा सांगायचे. काय काय नव्हतं म्हणजे, मी लोकांच्या पिढीवर कामाला होतो. जिथं अन्नधान्य ओतून घेतात का बाजारात, तिथं होतो म्हणले. पण बाईनाथ महाराजांची कृपा, शिवशंकराची कृपा, कायनो हे केले एका चिंतेचा विठ्ठल, एका चिंतेचा विठ्ठल, एका चिंतेचा विठ्ठल. मी कोणाला चिमोटा घेत नाही, मी कोणाचं कातड वडीत नाही. हा, तुम्ही आणि माझा संबंध किती 2 तासाचा. मी का पकवाजाला वाईट म्हणू. वाजे साहेबाला विचारा, पोराला मागं ओढू नका म्हणलं, जाऊ द्या. ती रोजगारी आगळा, ही आगळा आहे. रोज 60-70 मला फोन येतो. आमदारला 30-40. नागपूरचा तर फोन करून मला म्हणला, आम्ही ढोक महाराजाला पुण्याला मला विमानातून सोडलं, आम्ही तुमच्या गावाला हेलिकॉप्टरनं सोडलं. अरे गिरी महाराजांना एक साधी सायकल नाही, काय नव्हे केली. एका चिंतिता विठ्ठल, सुंदर मी बंगला बांधलाय, सून चांगली आहे, पोरगा चांगला आहे, त्याच्या पोटापुरता आणतो. आता तो मला रोज रागवतो, जाऊ नका तिकडं. पण तो मला, मी म्हणलं मला पैशाची नाही रे, कीर्तनाची हौस आहे विठ्ठल. देवाबद्दल, संताबद्दल जिव्हाळा कधी निर्माण होतो? अंतकरणामध्ये प्रेम असावं. हो, अनेक आता 8.5 नक्षत्र पाऊस पडला, पाणी जाऊन आल्यानंतर पाणीच दाखवायचं बंद केलं, नाहीच पाणी. हो, जाणे भक्तीचा जीवा.
एक सांगतो आपला जन्म जगाच्या कल्याण संताची विभूती देहाच्या रीती ज्यादा नफा झाला बाजारातलं गिराईक तोडू नका. कळलं का? ज्याला धंदा करायचा त्यानं 12 महिने मोकळा असावं बघा. मी येतानाच बायकोला 500 मागून घेतो, नको ती किरकिर. तरी 500 मागितल्यावर त्यानं 400 दिली, इतकी चिंगट आहे. 500 देत नाही मला. एक सांगतो, पैसा उगाच जमा होत नाही. मी माझ्या जीवनात केलेली क्रांती आई आगळी विरली आहे म्हणून मी जैसेची आहे. मी भाव खात नाही. रुपये 100-200 गोळा करून आता मी बंगला बांधलाय. तरी आमची भावकी म्हणते आतल्या गाठीचा आहे म्हणते. माणसाला पोटात गाठी किती येते होय आनंद बुवा. एकदा कापाया करा आतल्या गाठीचा आहे. मला काय ट्युमर आहे विठ्ठल. अरे ईर्ष्या भजनात करा, ईर्ष्या देवपूजेत करा. हा गोरडवाडीला तुम्ही जावा, वाट 5ला एक आरती आणि संध्याकाळी एक आरती आहे. ती आरती कसली आहे? अंग घामाघूम होते विठ्ठल. महाराजांचा अवतार झाला. किती झाले समाधान तुमचे देखील. 2 वर्ष मी गावात जात नाही, मी प्लॅटवर राहिलोय. आणि धर्माच्या कर्मा एकदा बाजारात गेलो, एक बाई कांद्याची पिंडी देते, एक मेथीची, एवढी गवारी एवढी भेंडी. त्या बाहेर म्हणलं मी पोतरा जाय होय. 1 नंबरचं कीर्तन आहे माझं भागले. मी काय मागायचं? मागणे दे माग देवा, हट्ट करावा गुरुपशी, हट्ट करावा भैनाथ महाराजाजवळ. भैनाथ महाराजांना साकडं घालावं. मी पुण्यात देवाला फेऱ्या मारित नाही, प्रदक्षिणा घालत नाही. का? आपले प्रदक्षिणा काय नीट आहे तेव्हा. एक जण प्रदक्षिणा घालवतो त्यांना आरतीवर पडलं, मग बस की उभं जाग्यावर. एका बाई माझ्या पाया पडायला आली, होताना पडलो कीर्तनात. ही पाया पडायची पद्धत आहे. मावशी कुठं आलो म्हणजे माझ्या बी अंगात वार येते. मी काय खंडू बाहेर
देवाची बाळा आणि तोची दैवाचा पुतळा. एकनी महाराजांचा पुतळा हा जैनाचा. आता जरांगे पाटलानं हात्यार उचलले त्याचा बी पुतळा होतो बाई वाटला. वेगवेगळ्या एकच मिशन मराठा आरक्षण असं काय घेणं ना आपल्याला. मला फोन आला कीर्तनात जरा माझं नाव घेत जावा. आणि सगळ्या कीर्तनात घेतो विठ्ठल. पांडुरंग वैद्य महाराज आळंदीकर 40,000 पकवायची तयार केली. सुखाचा निवासी ब्रह्मलीन जोग महाराजांनी 1,00,000 कीर्तनकार तयार केले. लोक म्हणजे ती दिवसभर असतील तर भजन कीर्तन होईल. येड लागले काय तर. अरे कोण कीर्तन करतो, कोण भजन करतो, कोण दिवस, कोण देवपूजा करतो लक्षात घ्या. जीवनामध्ये काय अनुभव असेल तर ऐसा जाता अनुभव मारवाड्याचा बाप पोराला जर म्हणला आशुतोष मी बाजारला निघतो आहे, काही आणायचं मारवाड्याचं पोरा. हो, मारवाडी जर म्हणला पोराला आशुतोष काही आणू बाजारावर, मारवाड्याचं पोरग म्हणे रेवडी आणि बत्तासा आणा. ब्राह्मण जर बाजारला निघालं पोराला म्हणेल ऋषिकेश, हे ऋषिकेश तुला बाजारनं काय आणू, तर ब्राह्मणाचं पोरग म्हणेल पप्पा मला बासुंदी आणि पेढे आणा. आणि आमच्या पोराला जर विचारलं हे नरस्या म्हणजे काय आणू दे, ते म्हणेल भजा आणा भज. याला परत मिळत नाही तो बाई, ज्याची त्याची भाषा ठरते. तुमच्या घरी तुम्ही काय खाता, तुम्ही काय म्हणता, भजन गाता का कथा. रावणाच्या लंकेचं वैशिष्ट्य प्रत्येक घराला देवळाचा आकार होता. हा देवळाचा आकार होता, पण प्रत्येक वाड्यात खाटखूट चालत होत. डाबा आमच्यातलं एक बिघडले काल निवडून आलंय की म्हणला वाड्याच्या कडेचे 2 एकर विकतो पण गौतमीला आणतोच. कोणाला समजावं आनंद महाराज काय. मला म्हणते तुम्हाला कसं वाटतं मला गौतमीला आणलं. म्हणलं ती आमच्या आईची धाकटी बहीण आहे. कोणाला वाईट म्हणायचं, सगळे आपली
यारे यारे रानू थोर यारे यारे यासी फल